Good evening, good evening, good evening, Omkar. Good evening, everybody. Good evening. दत्तराज, सायंकाळ झालीये. शुभ सायंकाळ. गुड इव्हनिंग भक्ती, वेदांत, जयदीप. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग समृद्धी. चला छान ठेवल्या. हो, मग मी परफेक्ट वेळेतच करत असते रे. मग दर म्हणजे सारखा माझ्या हातात मोबाईल नसतो. प्रॉपर वेळ असतो त्या वेळेत चेक करते, नंतर पुन्हा प्रॉपर वेळेतच चेक करते. ठीक आहे. पाठवण्याची लगेच check होईल असं नाही. प्रॉपर वेळ आहे ठरलेली. त्या वेळेत check करतो तुमचे. ठीक आहे. काळजी करू नको. समर्थ येईल तुला रे. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. चला येऊ. एक 2 मिनिट आणखीन वाट पाहूयात. हम्म. आणि नंतर लागलीच आपल्या सेशनला सुरुवात करूया. ठीक आहे. चला आज आपण काय पाहणार आहोत. मी काल सांगितलं होतं मला क्लास सुरू झालं की काय आठवण करून द्यायची आहे का तुमच्या आठवणीत. नाही रे अवनीश. मूळ संख्या संयुक्त संख्ये पहिल्या दिवशी दिलं होतं. आज मी काय दिलं, समूळ संख्येचा होमवर्क दिलेला आहे तुम्हाला दुपारच्या सेशनला सराव तासामध्ये. ठीक आहे. दुपारी आपला सराव तास होत असतो. ज्यांना शक्य त्यांनी जॉईन करत चला. ठीक आहे. त्याच्यामध्ये समूळ संख्येचा दिलेला आहे तुम्हाला होमवर्क मी. नाही, वजाबाकीच्या आधी आणखीन एक पॉइंट पाहायचा आहे. तो म्हणजे काय. नाही आठवणीत काय रे. प्रगतीनं सांगितलं होतं दुपारी. आणि आता काय गप्प बसली. प्रगती आली का नाही. दशांश हा पूर्णांकच पाहायचा आहे, पण त्याच्या स्थानिक किंमत पाहिजे. डेसिमल प्लेसेसची दशांश स्थळाची स्थानिक किंमत काय असते ते आधी पाहायचं आणि त्यानंतर वजाबाकीकडे जायचंय. ठीक आहे. असं लक्ष असणं गरजेचं आहे. करेक्ट भक्ती. चला बघा, आज आपण पाहणार आहोत दशांश स्थळांची स्थानिक किंमत काय असते. महत्वाचा पॉइंट आहे, बेसिक पॉइंट आहे, लक्षात घ्या. स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू. ठीक आहे. प्लेस व्हॅल्यू दशांश अपूर्णांक. तर आपला हा 6वा पाठ आहे. ठीक आहे. स्थानिक किंमत आपण पाहणार आहोत, म्हणजे त्याला म्हणतात प्लेस व्हॅल्यू. ठीक आहे. तर कशाची स्थानिक किंमत, आता तुम्हाला पूर्ण संख्येची माहिती आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10,00,000, कोटी, 10,00,00,000. या 9 अंकी पर्यंतच्या संख्येची कुठल्याही अंकाची, संख्येतील अंकांची स्थानिक किंमत तुम्हाला विचारते असं सगळ्यांना सांगता येते. त्यात काही शंका नाही कोणाची. पण आज आपल्याला काय पाहिजे, तर जे डेसिमल प्लेसेस म्हणजेच दशांश स्थळ असतात, त्या दशांश स्थळांची स्थानिक किंमत पाहिजे. आता काही जणांना दशांश स्थळ म्हणजे काय हे आणखीन परफेक्ट नसेल लक्षात राहत. तर बघा, या ठिकाणी मी तुम्हाला एक संख्या लिहिते. ठीक आहे. संख्या लिहिते. या ठिकाणी बघा 675.458 आणि 9. ठीक आहे. ही काय आहे, एक संख्या आहे. काय आहे, दशांश अपूर्णांक आहे. दशांश संख्या तुम्हाला मी या ठिकाणी दिलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही पहा, दशांश चिन्ह सगळ्यांना माहितीये. काल आपण पाहिलेले दशांश चिन्ह कोणता आहे, तर हा छोटा, लक्षात आहे, सुमित चव्हाण, वैभवी. हा 6वा आहे, जुन्या सिलेबस मध्ये होता. 4थाच आहे आपला पाठ. ठीक आहे. 6वा हा जुन्या सिलेबस मध्ये होता. असो, चला हा बघा, लक्ष द्या. आता इकडे कमेंट सेक्शन मध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा या गोष्टीकडे लक्ष द्या. ह्याला आपल्याला मार्क मिळणार आहे, हे लक्षात ठेवा.
आता हा जो डॉट आहे, टिंब आहे, कोणी टिकली म्हणाल, काही म्हणा, पण त्याचं खरं नाव काय आहे? दशांश चिन्ह. ठीक आहे, दशांश चिन्ह. दशांश चिन्ह म्हटल्यानंतरच तुम्ही तिथं त्या डॉटला चांगलं वाटणार आहे, अच्छे लगणार आहे तुम्ही. ठीक आहे, आलं का लक्षात? मग या डॉटचं नाव काय, टिंबाचं नाव काय? तर दशांश चिन्ह आहे. मग दशांश चिन्हाच्या डावीकडे जी असते संख्या त्याला पूर्ण संख्या असं म्हणतात, कारण की ती कंप्लीट आहे, पूर्ण आहे, म्हणून त्याला पूर्ण संख्या असं म्हणायचं. आणि उजवीकडे तुम्हाला पॉइंटच्या दिसतं ना, पॉइंटच्या उजवीकडे, डॉटच्या उजवीकडे, दशांश चिन्हाच्या उजवीकडे 4 5 8 9 आहे, त्याला वाचायचं सुद्धा तसंच. ठीक आहे, वाचायचं सुद्धा तसंच. पण या ठिकाणी बघा, हे काय आहे? दशांश स्थळ आहे, त्याला काय म्हणायचं? दशांश स्थळ. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं? दशांश स्थळ म्हणायचं. हा जो 4 आहे, या 4चा जो स्थान आहे तो कोणत्या स्थानावर आहे असं विचारलं तर ते पटकन सांगता आलं पाहिजे की 4 हा दशांश स्थानी आहे. कोणत्या? दशांश स्थानी. ठीक आहे, आता इथं एकक नसतं, इथं डायरेक्ट स्टार्ट होते ते दशांशापासून. ठीक आहे, दशांश स्थान आहे. आता हे दशांश चिन्ह मी इरेज करते कारण यालाच फार मोठी जागा लागलेली आहे. या ठिकाणी पहा, हे दशांश स्थळ. ठीक आहे, मग आता हा जो 5 आहे तो शतांश स्थळी आहे. कोणत्या? शतांश. हा 8 8 मग 8 कोणता असणार? दशांश, शतांश आणि हा सहस्त्रांश. सहस्त्रांश. आणि हा जो 9 आहे तो दशसहस्त्रांश स्थानावर असणार. ठीक आहे, याच्यामध्ये एकक नसतो, चुकूनही गोंधळ करून घ्यायचा नाही स्वतःचा. आवाज डबल येतोय, काय येतोय डबल? तुला एकट्याला यायला लागलाय समर्थ पाटील, हेडफोनचा वापर कर. ठीक आहे, बघा ज्यांना आवाज रिपीट येतोय, इको होतोय, त्यांनी काय करायचंय? हेडफोनचा वापर करायचा आहे. ज्यांना येतोय त्यांना सांगितलं गायत्री. ओके, चला बघा, आपण प्रॉपर इकडे लक्ष द्या सगळेजण. आपण आज काय पाहत आहोत? स्थानिक किंमत. कशाची? तर दशांश स्थळाची. मग दशांश स्थळ कशी असतात? दशांश स्थळ कशी असतात हे बघा. दशांश स्थळ कशी असतात बघा, पॉइंटच्या उजवीकडे. ठीक आहे, पॉइंटच्या उजवीकडे जे तुम्हाला अंक दिसत आहेत, काही जण म्हणतील संख्या आहे, नो प्रॉब्लेम, पण ते असतात दशांश स्थळ. हे अगोदर समजून घ्या, त्याला डेसिमल प्लेसेस असं म्हणतात. मग हा 4 जो आहे तो दशांश स्थानी, 4 जो आहे तो दशांश स्थानी आहे, 5 आहे शतांश स्थानी. स्थान लक्षात ठेवा. हा त्यानंतर 8 जो आहे सहस्त्रांश स्थानी आणि 9 जो आहे तो दशसहस्त्रांश स्थानी आहे. त्याचबरोबरीनं या ठिकाणी दश म्हणजे काय? तर या ठिकाणी दशांश या स्थानाची मग स्थानिक किंमत कोणती असा नाही का प्रश्न पडला. ठीक आहे, दशांश स्थानाची स्थानिक किंमत कोणती? तर ती आहे 1/10. ठीक आहे, ती आहे 1/10. याची ओरिजिनल स्थानिक किंमत किती? 1/10. मग या अंकाची स्थानिक किंमत विचारल्यानंतर काय करायचं? 4 गुणिले 1/10. मग 4/10 अशी त्याची काय येणार? प्लेस व्हॅल्यू. कोणती? 4 या अंकाची स्थानिक किंमत येणार 4/10. ओके, आता हा 5 आहे, याची स्थानिक किंमत आपण काढून घेऊयात. या स्थानाची स्थानिक किंमत काय असते? तर 1/100. या अंकाची म्हटलं प्रॉपर, या अंकाची म्हटलं तर 5 गुणिले 1/100 करायचं. ठीक आहे, 5 गुणिले 1/100 मग काय ना 5/100. ओके, 8 ची काय असणार? 8 गुणिले 1/1000 मग 8/1000. ठीक आहे, 9 ची काय असणार? तर या ठिकाणी याची स्थानिक किंमत आहे या अंकाची, या स्थानाची. ठीक आहे, अंकाची नंतर काढूया, आधी स्थानाची बघून घ्या. 1/10,000. ठीक आहे, आणि अंकाची म्हटलं तर 9 गुणिले 1/10,000 येणार, मग 9/10,000. या पद्धतीने याची स्थानिक किंमत असणार. आता इकडचं माहिती तुम्हाला, एकक, दशक, शतक. मग एककची स्थानिक किंमत एकच, त्या अंकाची म्हटलं तर 5 गुणिले 1 केलं की 5 येणार. दशक या स्थानाची स्थानिक किंमत जी आहे ती 10 आहे. अंकाची, त्या स्थानावरील अंकाची विचारली तर 7 गुणिले 10 केलं तर 70 येणार. तसंच शतकची स्थानाची स्थानिक किंमत आहे 100.
अंकाची जर त्या स्थानावरील अंकाची जर विचारलं तर 6 गुणिले 100 म्हणजे 600 येणार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांनी जे दशांश स्थळ आहे, दशांश स्थळावरील जे अंक आहेत त्या अंकाची स्थानिक किंमत विचारली तर या पद्धतीने तुमच्या ते लक्षात राहणं गरजेचं आहे. ठीक आहे. ओके, समजलं सगळ्यांना? दशांश, शतांश, सहस्रांश आणि दशसहस्रांश या सगळ्या स्थानिक किंमत लक्षात ठेवा बाळांनो, खूप महत्वाच्या आहेत या. ठीक आहे, खूप महत्वाच्या आहेत या. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, स्थानिक किमतीवरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याची स्थानाची ओळख तुम्हाला झाली पाहिजे. ठीक आहे, ते कसं काढायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे. या मागचा हेतू लिहून घ्या. आता चला व्यवस्थित लिहून घ्या, लिहून घ्या. लिहून घ्या. हो, सगळं लिहून घ्यायचंय. लिहून घ्या व्यवस्थित. चला, चला लिहून घ्या. बघा बघा व्यवस्थित बघा, दिसणार 100%. चला डन झालं. झालं सगळ्यांचं? ठीक आहे, पटकन लिहून घे बाळा. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाही बाळा, आमच्याकडे नाही पाऊस. चला ओके, चला मग आज सुरुवात करूया आपल्या दशांश अपूर्णांकातील. दशांश अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची हे आपण आजच्या सेशन मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, चला.
चलो वजाबाकी पहिलं उदाहरण पहा. या ठिकाणी 8.5 वजा 3.1. अतिशय सोपं मस्त असं उदाहरण आहे. कालचा जो नियम आपण पाहिला की दशांश अपूर्णांकाच्या खाली दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह येईल, याच पद्धतीने तुम्हाला संख्या मांडायची आहे आणि त्याची वजाबाकी करायची आहे. बेरीज आणि वजाबाकीला सेम रूल आहे. मॅम मला येते, मग सोडवा ना. चला काढा उत्तर. 8.5 वजा 3.1. 8.5 वजा 3.1 सेम रूल आहे. चला पटापट सगळ्यांना. व्हेरी गुड. चला खूप छान, मस्त. सगळ्यांचे उत्तर करेक्ट आलेले आहेत. सगळ्यांनी नियम छान फार समजून घेतलेला आहे. खूप छान बाळांनो, मस्त. अगदी बरोबर. चला करेक्ट. सगळ्यांचं उत्तर करेक्ट आहे. काचही चुकलेलं नाही. खूप छान हुशार बाळ आहेत तुम्ही. आता बघा कसं सोडवायचं, सगळ्यांनी लक्षात द्या. या ठिकाणी पहिली संख्या आहे तशी लिहिली, ठीक आहे. 8.5. दुसरी संख्या कोणती आहे? 3.1. आधी पॉइंट खाली पॉइंट मांडा, ठीक आहे. कोणतीही संख्या असू द्या, सोपं उदाहरण असलं तरी आधी काय करायचंय? पॉइंट खाली पॉइंट मांडून घ्यायचंय. उजवीकडे जे संख्या लिहून घ्यायची, डावीकडे 3 आहे लिहून घेतलं. आता वजाबाकी केली. 5 मधून 1 वजा करा, 4 राहणार. पॉइंट खाली पॉइंट द्यायला विसरायचं नाही. जो विसरणार त्यानं त्याचा मार्क पण विसरायचा, ठीक आहे. आता 8 मधून 3 गेले 5. सो फायनल आन्सर काय आलं? 5.4 किंवा 5.4 असं याला म्हणतात, ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल साठी रेडी आहेत का सगळे? चला बोला, रेडी आहेत? आता या पद्धतीची तर सगळ्यांना मस्त झटपट उत्तर काढलेली आहेत. आता थोडं एक पाऊल पुढे टाकूया. स्वरा तळेकर, करेक्शन करून घ्या. बेरीज नाही करायची आपल्याला, वजाबाकी करायची बेटा, ठीक आहे. चला 13.1 वजा 2.9 सोडवा आता. चला काढा पटकन उत्तर, झटपट, आणि पटकन चॅट बॉक्स मध्ये टाका त्याचा आन्सर. 13.1 वजा 2.9. 2.9 करेक्ट. सोहम, समर्थ, अर्णव, भक्ती, ऋषी, नंदिनी, वेदांत, आराध्या, दत्तराज, अमृत, शिवम, प्रज्ञेश, पद्मनाभ, वेदांत, अर्णव, क्रिश, आरुष. व्हेरी गुड. चला खूप छान, सुपर, मस्त. अवनीश करेक्ट, शिवम करेक्ट, रागिनी करेक्ट. चला 9 वाला चुकीचा. दुर्वा घुटुकडे, विनया करेक्ट, आर्यन करेक्ट, अवधूत, विनया चुकले, परत सोडवा. आर्यन ओवाळ चुकले, परत सोडवा. अवनी पुसंडे करेक्ट, उर्वी कदम करेक्ट, सोनम खरात करेक्ट, एकता मस्त करेक्ट, रवीना कोटिंडे करेक्ट, प्रथमेश मोठे करेक्ट, श्रेयस राऊत परत सोडवा. समर्थ हिवाळे परत सोडवा. आराध्या गुरु करेक्ट, आर्यन हुंबे करेक्ट, विराज कोल्हे करेक्ट, ऋषी, सात्विक, घ्या साईड, ओंकार करेक्ट, समृद्धी करेक्ट. छान उदाहरण काढण्याचा, उत्तर काढण्याचा प्रयत्न तुम्ही केलेला आहे, ठीक आहे. नाही गुटुकडे दुर्गा बेटा, परत सोडवा म्हटलं होतं. आता लक्ष द्या, मी सोडून देते. ज्यांची नावं घेते त्यांनी हँड रिक्वेस्ट द्यायची, ठीक आहे. आविष्कार खरगे हँड रिक्वेस्ट द्या. आविष्कार खरगे चला हँड रिक्वेस्ट द्या. तुम्हाला बोलायची संधी भेटलेली आहे. श्रीकांत फाटकर, त्यानंतर श्लोक खर्चे, पद्मनाभ बोला. पद्मनाभ थोरबोले बोला. पद्मनाभ. हा मॅडम, उत्तर 10.2 येतंय. अगदी बरोबर. बघा कसं सोडवायचंय. तर पहिली संख्या आहे तशी लिहून घ्यायची बाळांनो, दुसरी संख्या पहा म्हटले मी, त्याच्यामध्ये पॉइंट कुठे आहे, तो पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे अशा पद्धतीने संख्या घ्यायची. पॉइंटच्या उजवीकडे 9 आहे, डावीकडे 2 आहे, या पद्धतीने मांडा ना.
घाई मध्ये करू नका आणि झटपट उत्तर टाकण्याच्या हिशोबात उत्तर चुकवू नका. व्यवस्थित नियमाचा वापर करून नियम लक्षात घेऊनच उत्तर काढायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी पॉइंट खाली पॉइंट येईल, या पद्धतीने संख्या अरेंज करायची आहे. मग पहिली संख्या घेतली, दुसऱ्या संख्येतील पॉइंट खाली पॉइंट दिला, पॉइंटच्या उजवीकडे इथे 9 आहे, डावीकडे 2 आहे, लिहून घेतलं. आता वजाबाकी करायला काही हरकत नाही. आता 1 मधून 9 जाईल का? नाही. तरी कुणीतरी घालवलाय, विनाकारण घालवलाय, तर तसं करू नका बाळा. ठीक आहे. 1 मधून 9 जात नाही, 1 लहान आहे, 9 मोठा आहे, मग जाणार नाही. मग 1 मधून 9 जाण्यासाठी आपल्याला एक ट्रिक लक्षात घ्यायची आहे की शेजारच्याकडून हातचा उस्मार भेटतोय का हे बघायचं. ठीक आहे. या ठिकाणी 3 आहे, 3 देऊ शकतो. मग इथं राहणार 2, इथं झाले याच्यावर 1 11. ठीक आहे. 11 मधून 9 घालवा, किती राहिले? 2 राहिले. मग 2 घ्यायचं, पॉइंट खाली पॉइंट द्यायला विसरायचं नाही. मग 2 मधून 2 गेले 0 आणि 1 ला 1 खाली. तर फायनल आन्सर काय आलं आपलं? 10.2. आलं का आता सगळ्यांच्या लक्षात? चला, समजलं का रे? चला, व्हेरी गुड पद्मनाभ. चला, लक्षात आलं? चला मग रेडी राहा पुढच्या एक्झाम्पल साठी. चला पुढचा प्रश्न घ्या. सोडवा आता. एक एक पाऊल आपण पुढे टाकत चाललोय. बघा, व्यवस्थित येतं तुम्हाला. फक्त मी सांगितलेला नियम अचूक पद्धतीने, मी ज्या पद्धतीने सांगितलाय त्या पद्धतीने वापरायचं. चला, लेट्स सॉल्व्ह इट. चला पटकन सोडवा आणि उत्तर पाठवा. 132.4 आहे बाळा. 132.4 वजा 42.63. दम्मानी काढा, व्यवस्थित काढा, हळूवार करा, पण करेक्ट आन्सर पाठवा. ठीक आहे. करेक्ट, आर्यन ओवार. व्हेरी गुड. तिसरा प्रश्न आहे की बाळा दुर्गा? तिसराच प्रश्न आहे हा. बघा ना, तिथे लिहिलंय पण. हा प्रश्न किती पॉइंट मधला आहे? हे प्रश्न काही तुमच्या पुस्तकामध्ये नाहीयेत. ठीक आहे. हे मी स्वतःहून काढलेले प्रश्न आहेत. त्याच्यामुळे तुम्ही पुस्तकं शोधूच नका. जेव्हा पुस्तकाची गरज लागणार आहे तेव्हा मी बाळांना तुम्हाला सांगणारच. ओके. स्वराज परत काढ. प्रीती चोले परत काढा. परत काढा. चला, करेक्ट स्वराज विराम. धनुष मुरकुटे करेक्ट. नंदिनी करेक्ट. अर्णव करेक्ट. विनया प्रसाद करेक्ट. वैभवी परत काढ. रागिनी, अरे इतके फास्ट टाकायला की मला पटप. वेदांत शिंदे परत काढा. वेदांत धुमाळ परत काढा. ऋषी बागुल करेक्ट. ऋषी प्राची संस्कार शिंदे परत काढ. समृद्धी कोकाटे परत काढ. युगान दहीहंडे परत काढा. चला, ज्यांचे बरोबर आहे ते त्यांचेच नाव घेते. आरुष ढोकणे करेक्ट. अक्षता करेक्ट. ओमकार नाही पद्मनाभ नाही. चला, नाही युगान परत काढा. विराज कोल्हे करेक्ट. सोम अडसोळ करेक्ट. श्लोक परत काढा. सोनम खरात करेक्ट. सुमित करेक्ट. ऋषिकेश करेक्ट. चला, प्रगती करेक्ट. वेदिका शिंदे परत काढा. चला, आर्यन करेक्ट. तुझं बरोबर म्हटलं की बाळा. अवनी परत काढ. चला, असो सगळ्यांनी छान प्रयत्न काढला. उर्वी परत काढा. उर्वी लक्ष द्या आता सोडवताना. अजित इटुकडे परत बघा, परत सोडवा. लक्ष द्या समजून देत असताना. समर्थ हिवाळे तुम्ही सुद्धा. अक्षता फुटाणे तुम्ही सुद्धा. सत्य मुंडे करेक्ट. व्हेरी गुड. स्वरा तळेकर तुम्ही सुद्धा लक्ष द्या व्यवस्थित. चला, आता सगळ्यांचं पाहून घ्या करेक्ट आलंय की नाही व्यवस्थित. आविष्कार झालं का तुझं? करेक्ट. सात्विक व्हेरी गुड. शरयू करेक्ट. ज्यांचे नाव घेतले नाहीत त्यांनी समजायचंय थोडक्यात तुमचं उत्तर तुम्हाला परत सोडवायचं. ठीक आहे. पद्मनाम करेक्ट. रुद्र परत काढ. रुद्र बरकडे. चला, लक्ष द्या आता. हा, ज्यांची नावं घेते त्यांनी हँड रिक्वेस्ट द्या. तुमची संधी आहे बोलण्याची, तर तुम्ही हँड रिक्वेस्ट द्यायचा आहे. मंथन राठोड सोडवले की नाही? मंथन राठोड. मंथन तुझा माईक मधून कसा आवाज येत नाही रे?
सगळ्या ऍप डाउनलोड करताना सगळ्या परमिशनला ओके म्हणून द्यायचं, ॲलो म्हणून द्यायचं, म्हणजे तुमचा आवाज माझ्यापर्यंत येतो, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतो, स्क्रीन क्लिअर दिसते. ठीक आहे, ओके. चला, आवाज येत नाही तुझा. चला, पुढचे विद्यार्थी. आविष्कार, श्रीकांत, श्लोक, आदित्य जाधवर, माही दिवे, वेदांती तुकडे, विनया दिवटे. चला, सिरियल न चालणार आता. हा, अवनीश आहे. आविष्कार म्हंटले मी. आविष्कार हँड रिक्वेस्ट द्या. आविष्कार खारगे, माही दिवे, माही दिवे, श्लोक खर्चे. बोला श्लोक. श्लोक खर्चे बोला. माझे उत्तर 89.77 आले. अगदी बरोबर. 77 म्हणण्यापेक्षा 7 असं म्हणा. ठीक आहे, तो डेसिमल नंबर आहे, दशांश पूर्णांक संख्या आहे, ती पूर्ण नसते. म्हणून पॉइंटच्या उजवीकडे जे काही दिसतं तुम्हाला संख्या दिसते तर ती अंक स्वरूपात म्हणायची. 7 किंवा 853 अशा पद्धतीने. ओके बेटा. चल बघा, 132. ठीक आहे, 132.4. आता पहिला नियम बघा. भरपूर जणांचं का चुकलं, सांगितलेला नियम वापरलाच नाही, आपल्याच मनानं काहीतरी शक्कल लढवली आणि मांडलं आणि उत्तर मग चुकून बसलं. असं करू नका. सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करत चला. पहिली संख्या लिहून घ्यायची मस्त पैकी, घाई न करता. दुसरी संख्या पाहायची व्यवस्थित. उगाच माझं पहिलं मॅडमने नाव घ्यावं म्हणून काही टाकत जाऊ नका उत्तर काहीतरी करून. बरोबर टाकत चला. वेळ लागला तर पण परफेक्ट आलं पाहिजे. ठीक आहे, आता पॉइंट खाली पॉइंट आहे. मी पण आधी संख्या न लिहिता पॉइंट खाली पॉइंटच लिहून घेतलाय, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढं काय, 6 आणि 3 उजवीकडं. ठीक आहे, डावीकडं कोणती संख्या तर 42 आहे, लिहून घेतली. आणि आता वजाबाकी करायची. आता काही जणांनी 3 उचलून खाली तसाच ठेवलाय, तर असं चालणार नाही ना. मी काय सांगितलं, ही वजाबाकी आहे, बेरीज आहे का, आहे का, कशाचं चिन्ह आहे रे, वजाबाकी. वजाबाकीचं. मग वजाबाकीच करावी लागेल की नाही आपल्याला. आता इथून 3 ला तसंच मांडता येणार नाही ना खाली. आपल्याला या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं की या ठिकाणी तुम्ही 0 घेऊ शकता. 0 घेतला तरी काहीच अडचण नाही, त्याचा व्हॅल्यू बदलणार नाही, किंमत बदलणार नाही, आहे तशी त्या संख्येची किंमत राहणार आहे. का तर या ठिकाणी पॉइंटच्या उजवीकडं दशांश अपूर्णांक तुम्हाला दिसतोय आणि अंक झाल्यानंतर 0 दिलाय तुम्ही. मग काही प्रश्नच आहे का, काही व्हॅल्यू बदलण्याचा, किंमत बदलण्याचा नाहीच नाहीये. तुम्ही 10 लाख 0 द्या, इकडं 10 लाख 0 द्या, एवढं सुद्धा फरक पडणार नाही. ठीक आहे, कारण जी व्हॅल्यू बदलत नसते. ठीक आहे, आता 0 मधून 3 जातो का, नाही जात. तुम्हाला शेजारच्या कडून जाऊन घ्यायचं आहे. या ठिकाणी किती राहणार, 3, आणि या ठिकाणी 10 मधून 3 राहिले 7. 3 मधून 6 जाणार का, नाही. मग परत हातचा उजवा घ्या, इथं झाले 13. त्यामधून 6 घालवा, किती राहणार, 7. पॉइंट खाली पॉइंट. ठीक आहे, खाली पॉइंट. काही जण असा पॉइंट काढायचे बघा, हे काय पॉइंट आहे का, पॉइंट काढायचे पॉइंट सारखाच काढा. ठीक आहे, या ठिकाणी 1 मधून 2 जात नाही, परत हातचा उजवा घ्या, किती झाले, 11. मग 11 मधून 2 घालवा, किती राहणार, 9. 9. 2 मधून 4 जाणार का, नाही. मग परत काय करावं लागेल आपल्याला, शेजारच्याकडून घ्यावं लागेल. इथं झाले 12. 12 मधून 4 गेले, किती राहिले, 8. मग किती आलं उत्तर, 89.77. अगदी बरोबर. हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. ज्यांचं चुकलं होतं त्यांनी करेक्शन करून घ्या. हे 7 होते. ज्यांचं चुकले, व्हेरी गुड श्लोक बेटा. चला, खूप छान. नाही ना, प्लस वाटायची गरजच नाही तुला. कुठं प्लस वाटायला लागले इथं.
स्वराज पवार, इथं वजाचं चिन्ह आहे, इथं वजाचं चिन्ह सगळ्यांना दिसलं, तुलाच कसं प्लसचं दिसलं बाळा? नीट पहा, करेक्शन करून घ्या. चला, ज्यांचं चुकले त्यांनी पटकन करेक्शन करून घ्यायचं, लक्षात ठेवायचे स्टेप्स कशा पद्धतीने सोडवायचंय. चला, झालं? ओके, आता लक्षात राहील नियम. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. मग व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न करा. चौथं उदाहरण घ्या. काढा. थँक्यू वेदिका. चला, काढा, त्याचं उत्तर काढा. याच उत्तर काढा, पटकन काढा, झटपट काढा. चला, पावसाचं सोडून द्या इकडे, उत्तर काढा. पाऊस नाही आमच्याकडे. कुठं पाऊस पडायला? तुमच्या गावाचं नाव सांगा. करेक्ट. आर्यन ओवाळ, विराज कोले, सोनम खरात, अनुज भारते, भराटे, नंतर समर्थ पाटील, वैष्णवी, वैभवी, अर्णव, स्वराज. करेक्ट, सगळ्यांचं करेक्ट आहे, एकाचही रॉंग नाही. करेक्ट. अर्णव, प्रसाद, विराज, स्वराज, मोरे स्वराज. उत्तर पाठवा. अळसुळवाडीला. बरं बरं बरं. रागिनी, आराध्या, ओमकार, ऋषिकेश. ओके, व्हेरी गुड, सुपर, मस्त तुम्ही काढलेला, एकाचही चुकलेलं नाही, म्हणजे छान नियम समजून घेतलेला आहे तुम्ही. खूप छान, भारी. चला, पुढचे विद्यार्थी रेडी राहा. माही दिवे, विनया देवटे, विहान वडाने, श्रेया धोत्रे, सौरभ बावडकर, प्रीती चोले. चला, पटकन रेडी राहा. ज्यांचे नाव घेतलेत मी
त्या विद्यार्थ्यांनी पटकन रेडी राहायचं आहे आणि उत्तर द्यायचंय. चला, विराज, विनया, विहान, श्रेया, सौरभ. चला, बाकीच्यांनी हँड रिक्वेस्ट नाही दिली तरी चालेल. ज्यांचे नंबर आहेत त्यांना करू द्या हँड रिक्वेस्ट आणि बोलू द्या. तुमचाही नंबर येणार आहे. ठीक आहे. सांगा विहान. बोला बोला विहान. बोला मॅडम. सांगा उत्तर काय काढलं बाळा? 904.82. इतका माईकचा आवाज काय आहे तुझ्या बाळा? आता बघा, 983. माईक फारच आवाज दिलाय बाळा तुझा. एक मिनिट. हा, विनया बघा, 983.2 दुसरी संख्या आहे. त्या संख्येतील पॉईंट खाली पॉईंट दिला आधी आपण. त्यानंतर उजवीकडे 3 8 आहे लिहून घेतलं. डावीकडे काय आहे तर 8 7 असं आहे लिहून घेतलं. आणि त्यानंतर आता वजाबाकी करायची. वजाबाकी करण्यासाठी इथे शून्यातून 8 घालवायचे तुम्हाला. ठीक आहे. मग शून्यातून 8 जाणार नाही. शेजारच्याकडून हातचा उचलला. 10 मधून 8 गेले 2, 1 मधून 3 जाणार नाही. या ठिकाणी 2 राहिले तर 11 झाले. 11 मधून 3 खाल्लं. किती राहणार? चला पटकन बोला. चला बघा, 11 मधून 3 गेले, किती राहिले? 8 राहिले. 8 ला 8 लिहिलं, पॉइंटला पॉइंट दिला. ठीक आहे. आता 2 मधून 8 जात नाही, मग काय आपल्याला हातचा उसमा घ्यावा लागेल. ठीक आहे. इथं राहणार 7. 12 मधून 8 गेले, काय राहिले? 4. 7 मधून 7 गेले, काय राहिले? 0. आणि 9 ला 9 तर ते आपल्याला उत्तर आहे. चला लिहून घ्या, 904.82. चला, झालं का? करेक्शन करून घेतलं सगळ्यांनी? रागिनी, मग असं केल्यावर चुकणार ना. 9 नाही लिहायच. हा हा, अच्छा अच्छा अच्छा, बरोबर. उत्तर सांगत होताय का? ओके, छान, गुड. आता नेक्स्ट 5वा प्रश्न घ्या. सोडवा 5वा प्रश्न. 78 वजा 0.8083. थँक्यू अर्णव. समर्थ काय म्हणतोय?
चला पटपट उत्तर आले पाहिजेत. काही जणांचेच करेक्ट केलेत बरं का. परत चला झालं काय रे. विराज करेक्ट करेक्ट व्हेरी गुड. पद्मनाभ करेक्ट. पद्मनाभ करेक्ट. चला पुन्हा सोहम करेक्ट. रागिनी नाही. अर्णव नाही. चला मांडणी परत चुकताय बरं का तुम्ही. मी काही बदलून दिलं तुम्हाला, एक पाऊल पुढे टाकलं की लगेच तुम्हाला कस तरी होतं, नाही की नाही. असं नाही करायचं. नियम तो नियम वापरायचा, परफेक्ट बरोबर येणार, त्यात काही शंकाच नाही. चला पुढचे विद्यार्थी. श्रेया धोत्रे, सौरभ बावाडकर, प्रीती चोले, अवजिती तुकडे, समर्थ पाटील. पटापट असतील तर पटकन हँड रेज करा. चला बोला. अजित. श्रेया धोत्रे. बोला श्रेया. हॅलो मॅम. बोला. बघा आता ही पूर्ण संख्या आहे. तुम्हाला काही सांगितलं होतं, पूर्ण संख्या म्हटलं तर पॉइंट कुठे असतो बाळाचा? कुठे असतो? कुठे लपलंय? इथं लपलेला आहे पॉइंट. तो दिसत नाही पण आपल्याला शोधून काढायचं, कारण की आपल्याला हवं आहे, आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. परत एकदा लक्षात ठेवा, पूर्ण संख्या असली की संख्येच्या शेवटी पॉइंट असतो. हा दिसत नसतो, कारण की पूर्ण संख्येच्या शेवटी 100% पॉइंट असतो. 100% तिथं पॉइंट असतो, पण आपल्याला तो दिसत नसतो. पण आपल्याला हवाय त्यावेळेस त्याला जागृत करायचं, जाग करायचं. ठीक आहे. आता इथं बघा, 0 पॉइंट खाली पॉइंट आलाय, पुढे संख्या आहे 8 083. ठीक आहे, असं लिहिलं. आता वरती तुम्ही 0 करायचंय. श्रेया समजलं का नाही? हो. मग असं मांडणी कळली का आता कशी करायची ती लक्षात ठेवा. पूर्ण संख्या असली की पॉइंट कुठे असतो? पूर्ण संख्येच्या अलीकड. अलीकड नाही म्हणू नकाच म्हणू. अलीकडे आहे का नाही? पलीकडे. अलीकड पलीकड म्हणण्यापेक्षा संख्येच्या शेवटी म्हणा. ठीक आहे. बरे. मग इथं 78.000 का लिहिलं? कारण की दुसरी संख्या बघा ना, पॉइंट खाली पॉइंट दिला, डावीकडे 0 उजवीकडे 083 आहे. मग डायरेक्टली काही जणांनी किती वेळ सांगितलं तरी 830 असं लिहिलं, नाही तर काहीतरी केलं उत्तर पाठवले. असं नाही करायचं बाळांनो. कसं करायचं? शून्यामधून 3 घालवायचे. जाताल का? नाही जात. मग या 8 कडं हातचा उसमा मागायचा, कारण की शेजारच्याकडे 0च आहे, काहीच नाही द्यायला. मग देणारा हा 8 आहे. चला 7 राहिले, इथं झाले 10, इथं राहिले 9, इथं झाले 10, इथं राहिले 9, इथं झाले 10. 10 मधून 3 गेले, 7 राहिले. 9 मधून 8 घालवा, 1 राहिला. 7 लयच भारी आले. चला 7 1. 9 मधून 0 गेला 9, पॉइंट खाली पॉइंट. 7 ला 7, 7 ला 7. किती आलं उत्तर? बोला. किती आलं उत्तर सांगा श्रेया. मॅम माझं 0.005 आलं. नाही नाही, तुझं चुकलंय. हे समजलं का कसं काढलंय? याचं उत्तर किती आलंय ते सांगा. हे उत्तर वाचा. काय आहे उत्तर? 77.9017.
1970 म्हणू नका. 917. नाही तसंही म्हणायचं नाही. हे पॉइंटच्या उजवीकडे जे तुम्हाला संख्या दिसत आहेत ना, ती एक एक वाचायची, 9 1 7 अशा पद्धतीने, कारण की तो दशांश पूर्णांक आहे बाळा. ठीक आहे, दशांश पूर्णांकाचं वाचन या पद्धतीनं केलं जातं. 917 म्हणलं की ते वाचन कशाचं आहे? पूर्ण संख्येचं आहे. ठीक आहे, ही 77 पूर्ण संख्या आहे. पॉइंटच्या डावीकडे पूर्ण संख्या असतात, उजवीकडे काय असतात? दशांश अपूर्णांक असतो. मग पॉइंट 77.917 असं तुमचं फायनल आन्सर येणार आहे. समजलं का आता सगळ्यांना? बोला. हो. लक्षात आलं ना? या पद्धतीनं लक्षात ठेवा आणि उत्तरं काढायची. ठीक आहे, चला लिहून घ्या. बऱ्याच जणांनी मिस्टेक केलेली, 0.005 त्यांचं आलं होतं, तर नाही तसे बाळांनो, या पद्धतीने उत्तर काढायचे. चला करेक्शन करून घेतले का? मग असंच सेम उदाहरण आहे जे ते सोडवा आता. ठीक आहे, अब मजा आएगा. चलिए आता सोडवा. चला, खूप छान उदाहरण आहे, सेम आहे म्हणून दिलं. थँक्यू गायत्री. चला तुम्ही सुद्धा मस्त काढा उत्तर. करेक्ट आन्सर काढण्याचा प्रयत्न करा. सांगितलेला नियम परफेक्ट यूज करा. तुमचा कन्सेप्ट सहित सराव चालू आहे बरं का. इथं कन्सेप्ट सहित सराव चालू आहे. असं नाही की तुम्ही सराव करा, 2 उदाहरणं समजून दिले, तुम्ही तुमचा घरी सराव करा, असं नाही घेत. तुमची कन्सेप्ट पण घेते, सराव पण इथे देते, आणखीन सरावासाठी तुम्हाला सुद्धा देणार आहे. त्याच्यामुळे सगळं काही रघुकुल मध्ये फुल ऑफ पॅकेज आहे नवोदयचं. त्याच्यामुळे जर तुमचे मित्रमैत्रिणी असेल, ओळखीचे असतील, तर त्यांना सुद्धा आपला क्लास सांगू शकता जॉईन करायला. ठीक आहे, चला. नाही ऋषी, विराज, ओके ओके, आर्यन, ठीक आहे. चला, पद्मनाभ का प्रारब्ध, सुरभी नाही, सत्यम. थोडीशी पण मिस्टेक चूक होत्या, त्याच्यामुळे हातचा वगैरे व्यवस्थित वापरायचा आहे. ठीक आहे, चला सोडवा. सगळ्यांची उत्तर आले पाहिजे. अवनीश, आराध्या, प्रारब्ध, समर्थ, अर्णव, प्रसाद, वेदांत, आरुषी, अर्णव, जयदीप, युगान, दत्तराज. किती फास्ट उत्तर पाठवायला वाचता पण येत नाही, इतके फास्ट उत्तर तुमचे. छान. बघा परत एकदा उदाहरण पहा. उदाहरण काय? 312 वजा 92.893.
करेक्ट. वेदांत धुमाळ सात्विक. थोडस मिस्टेक झाली सात्विक, लक्ष द्या. करेक्ट वेदांत तुकडे. चला पुढचे विद्यार्थ्यांनी रेडी आहेत का रेडी? चला पुढचे विद्यार्थी सौरभ बावडकर, प्रीती चोले, समर्थ पाटील, प्रशांत चव्हाण, अभिनव खरे. अभिनव खरे, चला बोला. अभिनव, प्राची, प्रीती, अभिनव खरे. चला ज्यांची नाव घेतलीत पटकन हँड रिक्वेस्ट द्या. बोला सौरभ. सांगा उत्तर काय काढलं, कसं काढलं? आता हे 312 पूर्ण संख्या आहे. 312 पूर्ण संख्या, याच्यामधलं पॉइंट कुठं दिसायलाय का तुला? बोला सौरभ. टीचर आवाज येत नाही नीट. कसं काय? मला तर तुझा एकदम परफेक्ट आवाज येतोय, बाकीच्यांनाही माझा परफेक्ट आवाज येतोय. नेटवर्क मध्ये बसून घे ना. प्रीती चोले बोला. थांब थांब थांब. प्रीती काय करत असते ग तू? प्रीती चोले. येस मॅम. तुझं नाव काय बाळा? टीचर माझं नाव चेंज झालंय. विश्वजित चोले तिथं प्रीती चोले झालंय. मग तसं सांगा तुम्ही, सांगितल्याशिवाय नाही समजणार. ठीक आहे, विश्वजित चोले ना? हा. ठीक आहे. कुठून बोलतो तू? मी बीड वरून. बर, सांगा काय काढलं उत्तर, काय आलं तुझं? 219.007. 219.007 असं? हो हो. 007 आलं? हा. बर, एक मिनिट. विश्वजित चोले ना? हो. बर. ओके, चला तुझं नाव बदलून दिलं जाईल. तर ज्या कोणा विद्यार्थ्यांचं असं नाव बदलायचं असेल तर तसं सांगत जा, कारण की मला जे डिव्हाइस नेम दिसतं तेच मी म्हणते. पहा 312 तर ही पूर्ण संख्या, याच्यामधला दशांश चिन्ह तुला दिसला का रे विश्वजित? काय मॅम? दशांश चिन्ह दिसतंय का तुला इथे या संख्येमध्ये? डेसिमल पॉइंट. अरे तुला पण काय प्रॉब्लेम झाला? चला असू द्या, आता मीच सांगते, व्यवस्थित लक्ष द्या, ऐकून घ्या. ज्यांना येतोय त्यांनी समजून घ्या. ठीक आहे, बघूया. आता बघा 312 ही पूर्ण संख्या आहे. मग 312च्या शेवटी म्हणजेच 2च्या नंतर, ठीक आहे, शेवटी दशांश चिन्ह असतं. आता ही दुसरी संख्येच्या दशांश चिन्ह खाली द्यायचं. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. या पद्धतीने तुम्हाला संख्या मांडायची. उजवीकडे आहे 8, 9, 3. डावीकडे काय 2 आणि 9. 2 आणि 9. आता वजा करा. इथं तुम्ही 0 घेऊ शकता. 0 घेतलं तरी किंमत बदल होणार नाही. ठीक आहे. आता 0तून 3 जात नाही, मग आपल्याला इथं 0, इथं 0, मग पुढे जा. इथं 1 राहिला, इथं झाले 10. इथं आवश्यकता नाही पुढे पाठवली, इथं आवश्यकता नाही पुढे पाठवली. 10 मधून 3 गेले 7, 9 मधून 9 गेले 0, 9 मधून 8 गेले 1, पॉइंट खाली पॉइंट. 1 मधून 2 जात नाही, परत हातचा उसना घ्या. मग 12 मधून 2 गेले, किती राहिले? 12 नाही. हा 12. 9 राहिले. 12 नाही, 11 आहे, सॉरी. नाही तुम्ही 11 लिहिलं, 12 पाहिजे. 11 लिहिलं, 12 लिहिलं. 12 नाही पाहिजे, 11च पाहिजे. आपण हातचा उसना घेतला ना. हो. मग 12 कसं होणार? 11च राहणार. हातचा इकडे पाठवला आपण जिथे लागतोय तिथे, आहे की नाही? हो. 2 गेले, 9 राहिले. 9 शून्यामधून 9 जात नाही, परत हातचा उसना घ्यावा लागेल. मग इथं 2 राहणार, इथं 10. ठीक आहे. 10 मधून 9 गेला, 1 राहिला. मग इथं राहिला 1.
इथं 219.107 असं उत्तर येते. बऱ्याच जणांचं 207, 289, बरंच काही काही आले. त्यांनी करेक्शन करून घ्या आणि अशा पद्धतीने उत्तर काढायचे. अजिबात घाई गडबड करायची नाही. एक जरी तुमचा अंक चुकला तरी उत्तर चुकतं, त्याच्यामुळे काळजीपूर्वक उत्तर काढायचे. सोनम, किती आलं होतं तुझं? माझं पण असं चालतं, मी पाठवले तुम्हाला. ओके ओके, मॅडम कंटेंट, हॅलो मॅडम, बोला बोला. कंटेंट मध्ये होमवर्क नाही दिसत मला. होमवर्क दोघांचं मिक्स करून पाठवणार आहे, बेरीज आणि वजाबाकीचा, म्हणून काल पाठवलं नाही मी. आज वजाबाकीच घ्यायची होती मला, म्हणून दोघांचं एकत्रित करून पाठवणार आहे. ओके बेटा, हो, थँक्यू मॅम. वेलकम बेटा, खूप छान, मस्त. या ठिकाणी बघा, या पद्धतीने उत्तर काढायचे. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं चुकलेलं आहे, बऱ्याच जणांचं 207 आलं होतं, 289 आलं होतं, तर त्यांनी करेक्शन करून घ्या आणि व्यवस्थित नियम लक्षात ठेवा. कसलीही संख्या पूर्ण संख्येच्या शेवटी पॉइंट असतो हे लक्षात घ्या. तो दिसत नाही, पण तुम्हाला तो जागा करायचा आहे. तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही त्याला ऍक्टिव्ह करू शकता. ठीक आहे, पॉइंट घेऊ शकता या ठिकाणी, त्याची काही किंमत बदलत नसते, फिक्स त्या ठिकाणी पॉइंट असणार. हो मॅडम, तुम्ही खूप छान शिकवता. थँक्यू बेटा, थँक्यू सो मच सोनम. चला, वेलकम. दुपारचा तास आठवतोय का सगळ्यांना? दुपारी आपण सराव तास सुरू केलेला आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी 1 ते 2 दुपारी लाईव्ह सेशन अटेंड करा. आपला सराव तास आहे जे तुम्हाला झालेला आहे, पहिला दुसरा पाठ, त्याच्यापासून आपण पहिल्या पाठात सुरुवात केलेली आहे. काल मूळ संख्या पाहिल्या, आज सहमूळ संख्या पाहिल्या. ठीक आहे, ज्यांना सराव करायचा आहे, ठीक आहे, तुम्ही दुपारी फ्री असाल तर तुम्ही तो दुपारचा सराव तास अटेंड करू शकता बाळांनो. ठीक आहे, तसेच सकाळी सुद्धा आपला सकाळी 6 वाजता, ठीक आहे, ज्यांना शक्य आहे, जे विद्यार्थी लवकर उठतात, शाळा तर 6ला नसणारच आहे, पण काही जणांची 7ला असते, तर 6:30 अर्धा तासच तास असतो, पण त्यामध्ये मराठीचा विषय घेतला जातो, उतारे घेतले जातात, शब्दसाठा घेतला जातो. त्याच्यामुळे तो क्लास करावाच असं मला तरी वाटतं. कारण की मराठी हा विषय तुम्हाला सोपा वाटत असला तरी मराठीमध्ये भरपूर चान्सेस आहेत मार्क जाण्याचे. पटकन कळत नाही किंवा मग तारतम्य लागत नाही त्या वाक्याचं एखाद्या, किंवा शब्दसाठा जर कमकुमत किती वाचलं तरी शब्दसाठा अपुराच राहत असतो, असा आहे शब्दसाठा आपल्या मराठी भाषेचा. त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो जर जॉईन तुम्हाला होता येत असेल सकाळी 6च्या वेळेस, खास तुमच्यासाठी मराठी विषयासाठी, मराठीची जबरदस्त तयारीसाठी आपण एक क्लास अरेंज केलेला आहे सकाळचा, तर तो अटेंड करत चला. ठीक आहे, म्हणजे मराठीमध्ये जे मार्क्स बऱ्याच विद्यार्थ्यांचं सोपा असतो, पण काय होतं, शब्दसाठा आहे, ठीक आहे, शब्दसाठाला मर्यादाच नाही, कुठलाही शब्द ते टाकू शकतात त्या उतार्यामध्ये. मग उतारा एकदम काय करतात ते फार फिरवून देतात. ठीक आहे, पटकन नाही लक्षात येत, फार जणांची गडबड घाई असते, मग त्याच्यामध्ये चुकण्याचे चान्सेस असतात. तिथे आपण सांगतो पण कशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचे, काय काय ट्रिक्स वापरायच्या, टेक्निक वापरायचे आहे, व्यवस्थित कसं सोडवता येईल तुम्हाला उतारा, याचं सगळं मार्गदर्शन तुम्हाला दिलं जातं. त्याच्यामुळे शक्यतो होईल तेवढं तुम्हाला सकाळचा क्लास जॉईन करत चला सगळ्या मुलांना. ठीक आहे, आणि दुपारचं सुद्धा चला, काही हरकत नाही. आजचं आपलं सेशन इथंच थांबलेलं आहे. ठीक आहे, इथं थांबूयात आणि डाऊट सेशनला स्टार्ट करूयात. 500 उत्तरांचं पुस्तक कुठे भेटेल? ते लिंक तुम्हाला अनाउन्समेंट मध्ये लिंक दिली आणि तिथे एक नंबर दिलेला आहे. ती हो ऑनलाईनची लिंक आहे, तुम्ही स्वतः सुद्धा मागू शकता, किंवा तिथे एक नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही मागवू शकता. ठीक आहे, हो तुम्हाला मिळून जाईल, काय अडचण नाही. तर अधिक सरावासाठी तुम्ही करू शकता, ते घेऊ शकता. कूलर सुरू केलं काय सोनम? चला, आता ज्यांच्या अडचणी वगैरे आहेत अशा विद्यार्थ्यांनी हँड रेस करून विचारू शकतात. होमवर्क पाठवलाय, मग नंतर पाहते ना ओमकार क्लास झाल्यावर. ओके, चला बोला. हर्षवर्धन गेंड, काय टीचर? हँड रेस केला होता म्हणून माईक ऑन केला. समजलं का तुला वजाबाकी बाळा? हो. छान. चला, एकदा तुम्ही काय करायचं आहे, ज्यांना अडचण आहे त्यांनी हँड रेस करून बोलायचंय, बाकीच्यांनी नाही केला हँड रेस विनाकारण तरी चालेल. ठीक आहे, ज्यांना अडचण आहे त्यांनी हँड रेस करून बोलू शकता, विचारू शकता त्यांचे डाऊट्स.
बोला सुरभी अडसूळ. सुरभी अडसूळ. बोला सुरभी अडसूळ. बोला. मॅम आता कोणता नंबर चालू आहे? अच्छा, हे आहेत ना रोल नंबर? परत सांग बाळा, काय म्हणते? मॅम रोल नंबर मध्ये कोणता रोल नंबर चालू आहे? बरोबर, तुम्हाला काळजीच करू नका. तुमचा नंबर येणार, सिरियल नुसार येणार, ठीक आहे. पण कधी कधी काय होतं, जेव्हा तुमचं काय होतं, काय म्हणतात त्याला, बेसिक चालू असतं, कन्सेप्ट सुरू असते, त्यावेळेस मी जास्त जणांचे माईक ऑन करत नाही. त्याच्यामुळे नंबर थोडा लेट येणार, कारण की कन्सेप्ट समजणं महत्वाचे असते, ठीक आहे. सगळा माझा कल कन्सेप्ट समजून देण्याकडे असतो, म्हणून त्यावेळेस थोडं कमी बोलायचं आणि जास्त ऐकून घ्यायचं. डाऊट सेशन तुम्हाला बोलण्यासाठीच ठेवले, कारण की त्यामध्ये तुम्ही कुणी विना रोल नंबरचं बोलू शकतात, म्हणजे सगळ्यांनाच परमिशन आहे, ठीक आहे. तर तुमचाही नंबर येईल, काळजी करू नका. ओके. अश्विन वैद्य, बोला अश्विन. मॅम बोला बोला बोला. तुमचा तालुका काय म्हटला? तुमचा तालुका तालुका. तुझा आवाज क्लिअर येत नाही बाळा. तालुका कोणता आहे? लातूर. तालुका लातूर, जिल्हा लातूर. तुझा कोणता आहे? जिल्हा बावीन, तालुका वाशी. जिल्हा बावीन, जिल्हा धाराशिव असेल. ओके, काय हरकत नाही, समजलं. चला, समजलं का तुला हे? छान, सराव करा. होमवर्क पाठवणार आहे, ते सोडवा. ओके, छान, गुड. अनुज भराटे, बोला भराटे. बोला प्रगती. हॅलो. बोला. हॅलो मॅम. बोल ना बाळा, काय अडचण तुला? काय प्रॉब्लेम, अडचण काय असेल का तर सांगा. चला, संस्कार शिंदे, बोला. बोला बोला बोला. मॅडम मूळ संख्या म्हणू? मूळ संख्या म्हणायच्यात, बरं म्हणा. 2 3 5 7 11 13 17 19 20 21 22 23 24 25 56 57 68 71 72 73 84 85 96 97. छान, खूप छान, मस्त. आता तशा समूळ संख्येचे नियम पाठ करा आणि कसोट्या पण पाठ करा. हा, हो. छान. गायत्री तळेकर, बोला. बोला गायत्री तळेकर. मॅम मला 3 नंबरचा प्रश्न कळाला नाही. 3 नंबरचा इकडचा ना, 3 नंबर कट केला त्यांनी. सांग, वाच कोणता आहे तो, वाचून दाखव. वाचा, प्रश्न वाचा. 132.4 वजा 43.63. परत सांग. 132.4 वजा 43.63. 43.71, हेच ना? नाही मॅम, 42.63. 42.63 का? हो. 63 ही संख्या का? येस मॅम. काय याच्यामध्ये अडचण आली, कसं करशील तू, सांग बरं एकदा. मॅम मला समजलंच नाही हा प्रश्न. हो, तुला हे बाकीचे समजले असतील ना बाळा? हो मॅम. मग त्याच पद्धतीनं मांडायचे. मांडणी कशी करणार एवढंच सांग, म्हणजे मी सांगते पुढचं. 132 वजा 4. 132 वजा 4 नाही, 132
0.4. ठीक आहे. आता वजाचं चिन्ह. पुढची संख्या कशी मांडली सांगा. 42.63. तीच कशी मांडली. मॅम पहिलं पॉईंटच्या अगोदर 42 लिहिलं, नंतर 63 लिहिलं. मग मांडणी तर बरोबर केलीस, यायला पाहिजे आता. बघा आता इथं 3 आहे, 3च्या वर काही नाही म्हणजे काय असतं. काय असतं, शून्य असतं की नाही. कारण की डायरेक्टली तुम्हाला 3 खाली घेता येत नाही. इथं वरती शून्य असतं. शून्यातून 3 जात नाही, म्हणून तुला हातचा उसमा घ्यावा लागेल. सांगा तर 10तून 3 गेले किती राहिले. 7. 3 मधून 6 जात नाहीत, परत हातचा उसमा घ्यावा लागेल. 13तून 6 घालव, किती राहतं सांग. 7. तुझा माईक खूप आवाज द्यायला बाळा. माईक हलवू नका. 1 मधून 2 जात नाही, मग आता 3 कडून हातचा उसने घेऊया. 11 मधून 2 घालव, किती राहणार. 11 मधून 2 गेले, 9 राहिले. ठीक आहे. 2 मधून 4 जात नाही, परत काय करावं लागणार, हातचा उसने घ्यावा लागणार. ठीक आहे. या ठिकाणी 12 मधून 4 घालव, किती राहणार 8. 8 आणि 4 12, मग शून्याला शून्य. 89.77 असं उत्तर येतं. ठीक आहे. 89.77. कळलं का बाळा. गायत्री समजलं का. मॅम जेवण करून घ्या. माझी काळजी इतकी केल्यावर चांगलंच झालं. मला नाही भूक आणखीन लागली. तुम्हाला लागली असेल तर तुम्ही खाऊ शकता. प्रणिता तुझा स्पीकर ऑन होत नाही, थांब ना. मग हँड रिक्वेस्ट दे म्हणजे होईल. वेदांत इटुकडे हँड रिक्वेस्ट दे म्हणजे तुझा स्पीकर ऑन होऊन जाईल. विहान बोला. विहान वडाने बोला. वडाने नाही. चला, ज्यांना डाऊट आहे त्यांनी हँड रिक्वेस्ट करून बोला. वेदांती तुकडे बोला. काय अडचण होती बाळा. वेदांती तुकडे हे कशाचं. हे कशाचं. चला बोल ना बाळा. वेदांती तुकडे. मॅम माझं स्पीकर ऑन होत नाही. तू परमिशन दिली नसशील स्पीकर ऑन व्हायला, म्हणजे आवाज तुझा येत नाही. येतोय की, बोल हॅलो ना मॅम. वेदांती तुकडे. हॅलो मॅम. बोल ना, आवाज येतोय ना तुझा. बोला हो बोला. मॅडम, त्याला माघारी उत्तर हे करायचं म्हणलं का नाही, जमतच नव्हतं. फक्त ती चालू झाल्या सर बोललं होतं तेवढंच. तुझं नाव काय आणि संपूर्ण नाव इटुकडे आडनाव बरोबर आहे का, त्याच्यावरती होईनाच रोज करतोय. म्हणून तर ते वर ह्याच्यावर पाठवित होता मेसेजवर तुम्हाला. पण नाही, माईक ऑन होतोय, फक्त नेटवर्क मध्ये बसवत चला त्याला. आणि हा आणखीन एक कारण असू शकतं. हा माईक तुमचं जेव्हा ऑन होतो तेव्हा ब्लॅक स्क्रीन होते आणि गोल गोल फिरत राहतं. हा हा गोल गोल फिरल्यावर लक्षात ठेवायचं की आपला माईक ऑन केलेला आहे, आणि तेव्हा तुम्ही बोललात की तुमचा आवाज येतो. बरेच विद्यार्थी काय होतात, काहीतरी हा झालं म्हणून कट करतात. मग कट केलं की माईक पण कट होतो आणि तुमचा आवाज येत नाही, असं होतं. त्याच्यामुळे माईक चालू होत असताना तुमची स्क्रीन ब्लॅक आणि गोल गोल फिरत राहतं तिथं. ठीक आहे. तसंच झालं असणार आहे. हा. चला पुढे. दत्तराज. येस टीचर. दत्त टीचर, बोला बोला. स्कॉलरशिप ची परीक्षा आहे ना आता 4थीला. त्याला अजून किती दिवस टाइम आहे. तुला नाही म्हणजे का माहिती. नो. एप्रिल मध्ये. तुझा फॉर्म नाही का भरला तू. हा. फॉर्म नाही भरला. हो भरला. बर बर, एप्रिल मध्ये येते. हा टीचर, महिना माहित आहे, तारीख. तारीख मी परफेक्ट तुला सांगते. ठीक आहे. मला कन्फ्युजन आहे. 22ला कितीला आहे स्कॉलरशिपची. 26 एप्रिलला आहे. ओके टीचर. छान अभ्यास करा. बोला. हर्ष.
चला, कृष्णा नाईकवाडी अभ्यास करतोय का? कृष्णा नाईकवाडी, आरव जगताप, चला. भराटे बोलत का नाही? अनुज, येस मॅम. आता आला आवाज तुझा. माईक ऑन झाल्यावर बोलत का नव्हता बाळा? समजलं का तुला आज शिकवलेलं? हो. व्हेरी गुड. चला सराव करा मग. हा. छान. होमवर्क नाही पाठवला दुपारचा? टीचर माझा क्लास बरोबर, नंतर पाठवा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा. ठीक आहे, गुड. चला रागिनी बोला. हॅलो मॅम. आयुष फाटकर करा. ओके आयुष बेटा, ठीक आहे. आयुष करते. हा, तसं सांगा मला, तुमचं जे नाव असेल ना तर ते सांगा मला की माझं नाव हे मॅडम. ठीक आहे, ओके. आयुष फाटकर बेटा, तुमचं नाव बदलते मी. थँक्यू आराध्या. बोला बोला. हॅलो मॅम. बोला रागिनी. मॅम चुकून माईक दाबलं, मला काही अडचण नाही. ओके, नो प्रॉब्लेम बेटा, काही हरकत नाही. मॅम मी होमवर्क पाठवला आहे. हो, मग चेक तू नंतर पाठवलंस वाटतं. चेक झालाय का तुझा? नाही. होईल मग चेक. हा, हो मॅडम. ओके, चला छान. थँक्यू. वेलकम. चला, श्रीकांत पाटकर. हा बोला ना विहान. चला, काही कोणाला अडचण नसेल तर आज आपण इथे थांबूया. टाटा बाय बाय टू ऑल. कंटेंट मध्ये आता तुम्हाला नोट येऊन जाईल, तो पहा, सोडवा, पाठवा. दुपारी सुद्धा समूळ संख्येचा होमवर्क दिलेला आहे, तो जे होते अटेंड ज्यांनी केलेला आहे त्यांनी पाठवा. कारण की रेकॉर्डेड व्हिडिओ दुपारचा झाला नाही, दिसत नाही मला. काहीतरी प्रॉब्लेम आला असेल वाटतं दुपारच्या सेशनला. ठीक आहे, किंवा येईल सुद्धा काही वेळानं, तर चेक करून घ्या. ओके, चला बाय.